भर पावसात मोनोरेल बंद पडली आणि तब्बल 500 लोक अडकले. माणसांच्या सुटकेसाठी केवढं दिव्य करावं लागलं. बिनकामाची लुटूपुटूची ट्रेन म्हणून तिची थट्टा होत होतीच. मुसळधार पावसात बंद पडून तिने यंत्रणांच्या डोक्याचा ताप वाढवलाच. मोनोरेल प्रोजेक्ट हा फ्लॉप आहे हे ढळढळीत सत्य. कितीही नाकारलं कोणीतरी ते ओपन सिक्रेटच आहे. 2014 मध्ये मोनोरेल लॉन्च झाली. ठरलेल्या वेळेपेक्षा तब्बल 6 वर्ष उशिराच झाली. चेंबूर ते वडाळा आणि मग जेकब सर्कल म्हणजे 7 रस्त्यापर्यंत पोहोचली. एवढाच रूट पूर्ण सुरू होता उजाडले 2019. पण तिच्या येण्याने ना रस्त्यावरची गर्दी कमी झाली, ना ट्रेन मधली, ना बसेसची. जेव्हा 2019 मध्ये मोनोरेलच्या दुसऱ्या फेजचं अनावरण झालं तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की दिवसाला 1 लाख प्रवासी मोनो वापरतील. पण 2023-24 मध्ये मोनोरेलची रायडरशिप म्हणजे सरासरी प्रवासी प्रतिदिन किती होते? फक्त 18,000. मोनोरेल प्रकल्प तोट्यात आहेच. 2023 मध्ये तब्बल 529 कोटी रुपयांचा तोटा मोनोरेल प्रकल्पाला झाला. त्याच काळात म्हणजे 2022-23 मध्ये मोनोरेलची कमाई किती होती? फक्त 7.50 कोटी रुपये. मग प्रश्न विचारावाच लागतो की नेमकं काय चुकलं मोनोरेलच्या बाबतीत? सर्वात मोठं कारण आहे ट्रेनची फ्रिक्वेन्सी कमी असणं. 15 मिनिटांनी गाड्या असतात पण प्रत्यक्षात कधी कधी अर्धा तास सुद्धा वाट बघावी लागते. कनेक्टिव्हिटी ही सुद्धा मुख्य समस्या आहे. मोनोरेलचे स्टॉप्सही सोयीचे नाहीत. जिथे फार गर्दी नाही तिथे स्टॉप. म्हणता या प्रकल्पाला 10 वर्ष झाली आहेत. पण प्रवाशांची सोय, परळ भागातल्या अनेक दवाखान्यात जाणाऱ्यांची सोय, त्यासाठीचे वाढलेले रूट्स किंवा सोयीचे थांबे असा कोणताच विचार गेल्या 10 वर्षात झालेला दिसत नाही. आणि नेमके पावसामुळे रस्ते आणि लोकल ठप्प झालेली असताना प्रवासी मोनोरेलकडे वळले. पण मोक्याच्या वेळी ती बंद पडली. योग्य सुविधा, चांगलं नियोजन केलं तर मोनोरेलचा उपयोग प्रवाशांना होईलही. पण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनाचाच अभाव हे दुखणं मोनोकडेही आहेच. दोष द्यायचा तर द्यायचा कोणाला?